हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघा या पुढील लेसन घेणार आहे. आपण आता मागील व्हिडिओमध्ये 1 ते 7 लेसन मराठीचे पूर्ण बघितलेले आहे आणि या 1 ते 7 लेसनमध्ये आपण आता पुढचा 8वा लेसन घेणार आहे मराठी लेसनचा. तो आता मराठी लेसन आपण योग्य पद्धतीने कसा टाईप करायचा आणि नियमाप्रमाणे तुम्ही जर कसंही टाईप केलं तर टायपिंगचा जो आउटपुट आहे तुम्हाला योग्य पद्धतीने मिळत नाही आणि मग तुम्हाला असं वाटतं की आम्हाला टाईप करताच येत नाही. तर असं नाही बघा, तुम्ही जर योग्य पद्धतीने टाईप केलं तर तुम्हाला त्याचा मिळणारा आउटपुट हा खूप चांगल्या पद्धतीचा असतो, हे लक्षात घ्या तुम्ही विद्यार्थ्यांनी. असं काही नाही आहे का तुम्ही जर व्यवस्थित बघितलं नाही तर तुम्हाला टाईप करता येणार नाही आहे. तर चला आपण आता काय करूया, हा जो काही मराठीचा 8 नंबरचा लेसन आहे हा आपण समजून घेण्याचा इथे काय करूया, प्रयत्न करूया. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही शंका वाटत असेल तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. आणि बघा, आपल्या चॅनलवर नवीन जर कोणी आपले व्हिडिओ बघत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला क्लिक करा. ठीक आहे. आता बघा, आपण ही सगळं लेसन बघत असताना तुम्हाला जे काही आता 6व्या लेसनपासून विथ शिफ्टचे लेसन स्टार्ट झालेले आहे, हे काही विद्यार्थ्यांना अवघड असं वाटू शकतं, पण काही अवघड नाही. जर तुम्ही टेक्निकली व्यवस्थित पद्धतीने हाताची पोझिशन व्यवस्थित ठेवली तर तुम्हाला नक्की ते समजायला काय पडतं, सोपं पडतं. आपल्यासमोर बघा इथे 8वा लेसन इथे मी ओपन केलेला आहे आणि या 8व्या लेसनमध्ये आपल्याला इथे हाताच्या आकृतीसह, हाताच्या स्ट्रक्चरसह आपल्याला इथे दिलेलं आहे की कुठल्या बोटाने आपल्याला कुठलं कॅरेक्टर टाईप करायचं आहे. तर बघा इथे जर तुम्ही नीट बघितलं तर आपल्याला इथे बघा हा डावा हात आहे, हा उजवा हात आहे. तर डाव्या हाताच्या करंगळीने आपल्याला इथे काय टाईप करायचं आहे, इथे तुम्हाला रफार दिलेला आहे. इथे हा ग आहे, इथे हा ब आहे. ट आणि ठ हा तुम्हाला 4थ्या बोटाने टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्पेस बार द्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला उजव्या हाताच्या अंगठ्याने इथे हा घ आहे, त्यानंतर हा झ आहे, ढ आहे, 3ऱ्या बोटाने 4थ्या बोटाने ड आणि छ आहे आणि पुन्हा तुम्हाला अंतर्गज म्हणजे स्पेस बार द्यायचा आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला बघा लेसन दिलेलं आहे. व्यवस्थित पद्धतीने तुम्ही लेसन पहिला बघून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. घाई गडबड करायची नाही. तुम्ही जर घाईमध्ये जर लेसन करायला गेले तर नक्कीच तुम्हाला ते अवघड वाटू शकतं असं. पण बघा, मराठी भाषा आहे आणि मराठी भाषा आपण लहानपणापासून शिकत आलेली आहे, तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही अवघड असायला पाहिजे. तर बघा, हा लेसन तुम्ही 3 दिवस कंटिन्युअसली व्यवस्थित पद्धतीने केल्याच्यानंतर, टाईप केल्याच्यानंतर, सराव केल्याच्यानंतर तुम्हाला ह्या लेसनवरती आधारित तुम्हाला इथे खाली काय दिलेले आहे, शब्द दिलेले आहे आणि हा प्रत्येक शब्द तुम्हाला एका शब्दाच्या मिनिमम तुम्हाला 5 लाईन टाईप करायच्या आहेत. आता जसं इथे ईद हा पहिला शब्द दिलेला आहे, ईद स्पेस बार, पुन्हा ईद स्पेस बार, पुन्हा ईद स्पेस बार. म्हणजे असं प्रत्येक शब्दाच्या तुम्हाला 5-5 लाईन टाईप करायच्या आहे आणि त्या 5 लाईन टाईप केले झाल्याच्या नंतर एखादा शब्द तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही त्याचा अजून जास्त प्रमाणात सराव केला तरी चालू शकतं. ठीक आहे. आता बघा, आपण हा जो लेसन आहे हा लेसन आपण आता काय करूया, कीबोर्डवरती टाईप करून बघूया कशा पद्धतीने आपल्याला तो जमतो आहे. ठीक मित्रांनो, आपण काय करूया, टाईप करूया. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आता जसं तुम्ही 5वा लेसन बघितला होता. बघा 5व्या लेसनमध्ये आपण जी काही कीबोर्डवरची सगळ्यात खालचा रो आहे त्याच्यावरतून आपण टाईप केलं होतं इथे रकार, 2ऱ्या बोटावरती ग, 3ऱ्या बोटावर ब, अ आणि ई. आता हे कसं आहे, बोटं जरा अपोजिट डायरेक्शनला येतात आपले, म्हणजे खालच्या बाजूला येतात. तर याच्यामध्ये काही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आपण टाईप केला होता बघा, रकार, ग, ब, अ, ई, ध, हाप न, ए, उ, द. तर त्याच लाईनवरती आपल्याला आता हे जे कॅरेक्टर टाईप केले होते हे कसे केले होते, विदाऊट शिफ्ट केले होते. तर आपल्याला काय करायचं, आता विथ शिफ्ट टाईप करायचं आहे. बरोबर आहे. मग विथ शिफ्ट बघा, ह्याच कॅरेक्टरच्या जागेवर कुठले कॅरेक्टर येतं आपण बघूया. मी आता शिफ्ट दाबून करते आहे. इथे बघा, त्याच्यानंतर इथे मी स्पेस देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं स्पेस न दिल्यामुळे तुमच्या कदाचित लक्षात येणार नाही. हाफ शब्द जॉईंट होऊन जाता, लक्षात घ्या. काय होता, जॉईंट होऊन जाता. त्याच्यामुळे आता इथे स्पेस दिले आहेत. आणि जर विदाऊट शिफ्ट केलं तर बघा आता इथे कसं दिसतं आपल्याला, इथे रकारचा उच्चार पुढच्या कॅरेक्टरसाठी शिफ्ट झालेला आहे. हे बघा,
दिसतं का तुम्हाला? तर इथे रफरचा उच्चार आहे तो रच. ॲक्च्युली मराठीमध्ये रचे खूप सारे उच्चार असतात. रकार, रफार, रुकार, फकार, ठीक आहे. तर ते पण मी तुम्हाला एक त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ करणार आहे आणि ते समजून सांगण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. तर आता आपल्याला हा जो रचा उच्चार आहे हा रफारचा उच्चार आहे. रफार देतो आपण, बरोबर आहे की नाही? तर हा जो रचा उच्चार आहे विदाऊट शिफ्ट आहे. तर हा कसला आहे? रकार आहे, म्हणजे आपण ग्रहला वगैरे देतो तो. आणि हा काय आहे? रफार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी इथे काय करणार आहे, समजून सांगणार आहे. हे बघा, आता आपण विदाऊट शिफ्ट, आता इथे आपण ग्रह शब्द जर टाईप केला, बरोबर आहे, ग्रह हो, हा काय झाला? रकार झाला. आणि आपण गर्व असा शब्द टाईप केला, ग व, आणि मी शिफ्ट दाबून प्रेस केला, हा काय झाला? वरती रकार झाला. ठीक आहे. तर हा वाला आहे, हा जो रचा उच्चार आहे हा वाला आहे. आणि हा जो वरचा आहे विदाऊट शिफ्ट जो आहे, हा जो वरचा आहे, हां बघा, हा वाला हा ग्रहचा उच्चार आहे, रकार आणि रफार. ओके. चला आता आपण काय करूया, कीबोर्डवरून बघूया कशा पद्धतीने आपल्याला टाईप करता येऊ शकतं. चला तर बघा, आपण आता इथे कीबोर्डवरून टाईप करून बघणार आहे. आता कीबोर्डवरती बघा, आपल्याला हा सगळ्यात पहिला रो आहे, हा दुसरा रो आहे आणि हा खालचा तिसरा रो आहे. तर हा जो तुम्हाला जो लेसन आहे हा तुम्हाला या खालच्या रोवरती आधारित आहे. आपल्याला हाताची पोझिशन तशीच ठेवायची आहे. बघा बघा, मी इथे करून दाखवते ही जी पोझिशन आहे, बरोबर आहे. आपण कसं लेसन केलं तर पाचवा, इथे बघा ही करंगाळी इथे खाली घेतली होती, इथे रकार, इथे दुसऱ्या बोटावर ग, तिसऱ्या बोटावर ब, चौथ्या बोटावर ई, अ, आणि त्या चौथ्या बोटाने ई, हा उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस बार, इथे करंगाळीवर हा ध, दुसऱ्या बोटावर न, इथे तिसऱ्या बोटावरती तुम्हाला इथे ए आहे, चौथ्या बोटावर उ, आणि त्या चौथ्या बोटाने द. आता सेम अशीच पोझिशन, फक्त आपल्याला हीच पोझिशन काय करायची आहे, आपल्याला शिफ्ट प्रेस करून करायची. इथे बघा मी शिफ्ट प्रेस केली, इथे मी झेडवर गेली, हा इथे रफार, बरोबर आहे. आता हे दुसऱ्या बोटावरती तिसरा, चौथा, पाचवा, पुन्हा मी इथे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हे बघा शिफ्ट दाबली, रकार, हाफ ग, ब, हप, ट, ठ, इकडे हाफ घ, झबल्याचा झ, इथे ढगाचा ढ, ड आणि छ. हे बघा, तुम्ही स्पेस देऊन पण करू शकता, विदाऊट स्पेस बी करू शकता. थोडी हाताच्या ह्याच्या पोझिशन आहे हे समजायला थोडासा इथे उशीर लागतो. हे बघा, तुम्हाला आता मी ते समजून सांगते. हे बघा, अशा पद्धतीने आता मी ते 2 कॅरेक्टरमध्ये काय देते आहे, स्पेस देते आहे. अशा पद्धतीने. म्हणजे बघा, हे बोटं कीबोर्डवर जर बघितलं ना, हे बघा असे आहे, हे बोटं कसे आहे, असे. पण हे आपल्याला इथून टाईप नाही करायचं, तर इथून टाईप करायचं, जो आपला बेस आहे. पण असे बोटं आहे, असे. पण आपल्याला टाईप इथून करायचं आहे. हे अशा अपोजिट डायरेक्शनला आपल्याला खाली आणायचे. कुठे आणायचे? अपोजिट डायरेक्शन. हे बघा शिफ्ट, हे बघा असं असं. शिफ्ट पण दाबायची, कॅरेक्टर पण दाबायचं आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला एका वेळेस करायच्या आहे. हे बघा दिसतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा लेसन करायचा आहे. तर लक्षात घ्या, असं तुम्ही हळूहळू या लेसनची काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. काय प्रॅक्टिस करायची आहे, तर नेहमी तुम्ही याची काय करायची आहे, या 8व्या लेसनची 3 दिवस प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही व्यवस्थित, तुम्ही जर अजून अवघड वाटत असेल लेसन, तर तुम्ही जास्त 3 दिवसापेक्षा जास्त दिवस प्रॅक्टिस केली तरीसुद्धा चालेल. लक्षात घ्या. आणि जे शिफ्टचे लेसन आहे याची खूप छान पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. हा लेसन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, चांगला सराव करा. लेसन कंप्लीट झाला, पूर्ण झाला, त्याचे पुढे 2 दिवस अजून तुम्ही हे शब्द टाईप करा. हे शब्द तुम्ही एका दिवसात पूर्ण केले पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही 2 दिवसात, म्हणजे 2 दिवसामध्ये पूर्ण केले तरीसुद्धा चालतात हे शब्द. ठीक आहे.
चला मग विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन आहेत तर त्या सगळे नवीन विद्यार्थी मित्रांनी तुम्ही चांगल्या पद्धतीने या लेसनची काय करा, प्रॅक्टिस करा. नवीन असेल आपल्या चॅनलवर तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या नोटिफिकेशनला काय करा, क्लिक करा. तर चला, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. मी नवीनच परत पुढचा लेसन तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे.